हाय, तुम्हा सर्वांचं AR रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल अख्खा मसूर, तोही घरच्या घरी। चला तर मग बघूया कसं बनवायचं ते। इथे मी मसूर 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान भिजलेला आहे। 4 ते 5 तासात आरामात भिजून जातो छान। आता मी इथे भिजवलेला मसूर कुकरमध्ये काढून घेते। आणि ह्याला जास्त पाणी लागत नाही आहे शिजायला। मसूर आहे भिजेल तेवढंच पाणी टाकून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। इथे मी 4 शिट्ट्या काढून घेतल्या। तुम्ही पाहू शकताय मसूर छान शिजलेला आहे। इथे काही मी खडे मसाले घेतलेले आहेत। मिरे, लवंग, शहाजिरे, तेजपत्ता आणि एक मिरची घेतलेली होती। इथे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट। तेलामध्ये मी सगळ्यात अगोदर खडे मसाले घालून घेणार आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून त्याला छान परतू देणार आहे। पाहू शकताय कांदा मस्त गुलाबी झालेला आहे। तर आपण ह्याच्यात अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेणार आहोत। आता मी इथे काही सुके मसाले घालून घेते। हळदी पावडर, जिरा पावडर, धना पावडर आणि लाल तिखट घालून घेत आहे आणि छान मिक्स करून घ्या हे पण। आता ह्याच्यात आपण शिजवून घेतलेला मसूर घालून घेऊन छान मिक्स करून घेणार आहोत। सगळ्या मसूरला मसाला लागला पाहिजे। आणि थोडंसं पाणी टाकून घेते मी याच्यात। छान मिक्स करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतरही एकदा आपण हलवून घेणार आहोत त्याला। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आणि मंद आचेवर 5 मिनिटं त्याला शिजू देणार आहोत। पाहू शकताय 5 मिनिटं झालेली आहेत। अख्खा मसूर छान झालेला आहे आपला इथे। धाबा स्टाईल अख्खा मसूर सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता। खूप सोपी रेसिपी आहे। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।